थोडंसं घे, थोडंसं घे, घे ना थोडं. आजी नकोय मला, खरं काहीच नकोय. थोडंसं घे ना बाळा. तू नाही खाल्लंस तर अंगात शक्ती कशी येणार सांग. आजी थोडं हिला घे, घे. आजी आता बास. थोडंस, थोडं आजी बास प्लीज बास. वर. तू जा रूम मध्ये जा आणि आराम कर जा. नाही, मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत मला कळत नाही ना की दुर्गा ठीक आहे, मी देवघरात बसते देवासमोर. नाही नाही लीला वहिनी, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. जा ना बाळा. ईशा दादा माझी काळजी नको करूस. पर एजंटचा फोन आला ना की मात्र मला लगेच सांगा. मी आहे आत बसते. सावकाश. पाहिलं किती गुणाची पोर आहे. अशी सून ज्याच्या घरी असेल त्याच्या घरावरचं संकट फार काळ टिकणार नाही. आजी मी हॉस्पिटलला जातो. हा, मी बघते चल. बघितलं ना, बघितलं किती काळजी आहे लीलाला दुर्गा वहिनींची. किती टेन्स्ड आहे ती तिच्यासाठी. लीलाच्या अंगात त्राण नसतानाही ती देवासमोर बसून प्रार्थना करते दुर्गा वहिनींसाठी. आणि तुम्ही दुर्गा वहिनींसाठी प्रार्थना तर केलीच नाही, वरून लीलावरच अलिगेशन्स करताय. हो, कुठली प्रार्थना? ती सगळी नाटकं करते कळत नाहीये का तुम्हाला? लक्ष्मी, इनफ इनफ. हा, हे बघ, मला माहिती आहे की लीला तुम्हाला नाही आवडत, पण आता तुम्ही या परिस्थितीचा पण उपयोग करणार आहात का तिच्यावर राग काढण्यासाठी? जाऊ दे, तुम्हाला आमचं पटणार नाहीच. नाहीतर काय, नेहमी ती बरोबर आणि आम्ही चुकीचे दिसतो सगळ्यांना. नाही सरू, आता ना आम्ही चुकीचे आहोत.